मंत्रोच्चार करून बघा, आरक्षणाची गरजच पडणार नाही, असं हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे. पाहूया नक्की काय म्हणाली ती सविस्तर स्वरूपात. आपण पाहत आहात विशेष खास. हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य तिच्या मालिकापेक्षा आता सोशल मीडियावर पोस्टमुळे जास्त चर्चेत असते. सामाजिक तसंच राजकीय मुद्द्यावर ती व्यक्त होताना दिसते. आता तिनं असं काही वक्तव्य केलंय ज्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. एका एक्स ट्विटर युजरच्या पोस्टवर उत्तर देताना देवोलीनानं मंत्रोच्चार करून बघा, आरक्षणाची गरजच पडणार नाही, असा सल्ला दिल्यानं सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तिच्या या कमेंटनंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली असून जातीयवादी, बेरोजगारी आणि लॉजिकवरून तिच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली आहे. नक्की काय घडलं? सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स वर एका युजरनं काही लहान मुलं वेद मंत्रोच्चार करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ पोस्ट करत युजरनं प्रश्न उपस्थित केला होता की अशा प्रकारच्या धार्मिक शिक्षणाचा देशाच्या प्रगतीत काही उपयोग आहे का? या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दुसऱ्या एका युजरनं कमेंट केली की अभ्यासाच्या वयात हे लोक मंत्रोच्चार करतील आणि नंतर नोकरी मिळाली नाही की आरक्षणाला दोष देतील. या कमेंटला उत्तर देताना साथ निभाना साथिया फेम अभिनेत्री देवोलीनानं लिहिलं की मंत्रोच्चार करून बघा, आरक्षणाची गरजच पडणार नाही, स्वतः ज्ञानी व्हाल आणि दुसऱ्यांनाही त्रास देणार नाही. देवोलीनाचं हे वक्तव्य समोर येता सोशल मीडियावर तिच्या विरोधात संतापाची लाट पसरली. अनेक युजर्सनी तिच्या या अजब तर्कावर प्रश्न उपस्थित करत तिला चांगलंच सुनावलं. एका युजरनं लिहिलं की तुझ्या बोलण्यात तितकाच लॉजिक आहे जितका तुझ्या टीव्ही मालिकामध्ये असतो. तर दुसऱ्या युजरनं टोला लगावला, जर मंत्र शिकण्यासोबत थोडी ॲक्टिंगही शिकली असतीस तर आज बेरोजगारीत कोणाचे तळवे चाटावे लागले नसते. अशी युजरनी विचारलं की जर मंत्रोच्चारानेच सर्व प्रश्न सुटणार असतील तर मग देशात विज्ञान आणि शिक्षणाची गरज काय आहे? असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.